पुण्यात महायुतीची बैठक झाली. त्या बैठकीला नेते रवींद्र धंगेकर यांना बोलवण्यात आलं नव्हतं, ते गेले पण नव्हते. मात्र आज शिवसेनेची त्यांच्या स्तरावरची बैठक पार पडणार आहे. त्याला तरी रवींद्र धंगेकर जाणार आहेत की नाही हे त्यांनाच विचारूया. तुम्ही जाणार आहात नाही आहेत, काय धोरण ठरवलंय तुमचं? मी सगळ्याच प्रक्रियेमध्ये शिवसेनेच्या बरोबर आहे, बरोबर असणार, कारण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतोय आणि पक्षाची भूमिका ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी पहिल्या दिवसापासून करतोय, ह्याच्या पुढेही करणार आहे. आणि पक्षाची मीटिंग बोलवायला मला आम्ही सगळी चर्चा करूनच बोलवतो, ती काय एकटं कोण बोलवत नाही, सगळ्यांच्या विचाराने टाईम घेऊनच बोलवतो. त्यामुळं आम्ही एकत्र बसूनच तो निर्णय घेतला की आमची बैठक आहे. आज भाजपकडे किंवा महायुतीकडे जागा मागावं लागणार आहे, त्यासाठीची तुमची बैठक आहे. एकनाथ शिंदेंकडे काय मागणी करणार आहे? किती जागांसाठीचा दावा करणार आहेत? किती जागा मागणार आहात साधारण? आजचा आमची बैठक होऊन जो अहवाल आहे तो आम्ही त्यांच्याकडे पाठवणार आहे आणि त्या अहवालामध्ये 165 ठिकाणी आमच्याकडे उमेदवार मागणी केलेली कार्यकर्त्यांचे भावना आहेत त्या पोचवण्याचं काम ह्या आजच्या मीटिंगमधनं करणार आहे. शेवटचा अंतिम निर्णय शिंदे साहेब घेणार आहेत, त्यामुळे आमचा अहवाल त्यांच्यापर्यंत पोहोचेल. पुण्यात काय चाललं आहे काय नाही, कार्यकर्त्यांची चलबिचल काही, त्यांना शेवटी मुख्यमंत्री म्हणून ते काम केलेलं आहे, उपमुख्यमंत्री आहेत, सगळी त्यांची यंत्रणा महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांना बरं वाईट चांगलं करतं. त्यामुळे ते काय निर्णय घेतील तो पक्षाच्या हिताचा, कार्यकर्त्यांच्या हिताचा आणि जेणेकरून शिवसेनेची असणारी भूमिका ही पुणेकरांसाठी जी योग्य वाटेल तो त्या पद्धतीचा निर्णय ते घेतील असा विश्वास आहे. पण महायुतीत 165 जागा देऊ शकणार नाही ना, कारण भाजप 125 जागा निवडून आणू असा दावा करतायत. त्याच्यानंतरच्या जागा तुम्हाला किंवा बाकीच्या पक्षांना मिळू शकते, अर्थातच तुम्हाला मिळू शकते, पण 165 जागांवर मग कसं मागणार? 165 जागांचा अहवाल दिला आहे, तो अहवाल त्यांच्याकडे 165 जागा मागणार ना? नाही, अहवाल दिलेला आहे. 165 लोकांचे हे कार्यकर्ते मूळ आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे ह्यांच्यासाठी तुम्ही विचार करा, त्या पद्धतीने तुम्ही काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यायचा. तुमचे शहर प्रमुख आहे नाना भानगिरे, त्यांनी सांगितलं 35 ते 40 जागा आम्ही प्रस्ताव म्हणून भाजपकडे मागणार आहोत. त्या दिवशीच्या त्या बैठकीत देखील तशीच काहीशी चर्चा झाल्याची माहिती आहे. त्या दिवशी बैठकीत काही जणांची नाराजी दिसली तुमच्याबाबतची. त्यांचं असं म्हणणं होतं की काही गोष्टी करण्यासाठी किंवा युतीसाठी काही गोष्टी टाळाव्या लागतात जेणेकरून युती होऊ शकतं. याचाच अर्थ छुपा असा होतो की दंगेकरांना आम्ही बोलवलं नाही आहे. नाही, मी मान पान नाट्य नाराजी ही माझ्या डिक्शनरीत आणि डायरीत कधीच नसतो. जो समोरचा बॉल जसा येईल तसा मला तो मारायची सवय, त्यामुळे मला कोणी बोलवलं नाही बोलवलं, कोणी बाजूला ठेवलं असं काय नाही. तसं असेल तर त्या पद्धतीने माझा विचार असतो नेहमी, कारण हा कार्यकर्ता आहे रस्त्यावरचा, त्यामुळे मला त्याचं काय दुःख नाही. पक्षाची भूमिका जी आहे ती पक्षाची भूमिका सोयीस्कर होणार असेल आणि मी नसेल तर मला त्यात आनंद आहे. चला, पक्षाचं चांगलं होतं. काही गोष्टींसाठी काही गोष्टी टाळाव्या लागतात असं छुपा संदेश शिवसेनेकडनं देण्यात येत होता. याचा अर्थ दंगेकरांना पक्षात दुय्यम ठेवलं जातंय का? नाही, मग ज्यांच्या मनाची भूमिका तीच माझी की मला बाजूला ठेवलं तरी जाण, पण तुमचं चांगलं झालं पाहिजे, पक्षात चांगलं झालं पाहिजे. हां, पण तुम्ही पक्षासाठीच करताय, मग तुम्हाला बाजू का ठेव? नाही, पण ती एक भूमिका पक्षासाठी त्याग नाही म्हणतो. तुम्ही सॅक्रिफाईस का करतायत हाच माझा प्रश्न आहे, की जर पक्षाचं नीट आहे तर दंगेकरांना घेऊन पण पक्षाचं नीट होऊ शकतं. नाही, मला घेतलं नाही घेतलं कोणी बाजूला ठेवलं तर मला त्यात दुःख नाही, कारण पक्षाच्या भाल्यावर मी आलोय, माझ्यावर भाल्यावर मी नाही आलो. आता 165 जागासाठी तुम्ही मागणी करणार आहात, 40 जागा मिळाल्या तर बाकी जागांचं काय होणार किंवा दंगेकर वेगळी भूमिका घेणार का? नाही, पक्षाची जी भूमिका आहे ती दंगेकरांची भूमिका आहे, वेगळी असं काय नाही. युतीसाठी तयार आहात? नाही, शिंदे साहेबांचा निर्णय जो आहे तयार आहेत युतीसाठी? मग त्यांच्या निर्णयाला मी बांधिले, शिंदे साहेबांच्या निर्णयाला मी बांधिले. पण शिंदे साहेबांनी त्या दिवशी वरिष्ठ नेत्यांनीच सगळ्यांना बोलवलं होतं त्या बैठकीसाठी. भानगिरेंना बोलवलं, तुम्हाला बोलवण्यात आलं नाही. म्हणजे एकनाथ शिंदेच तुमच्या दोघांबाबत वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत असं वाटतं? नाही, असं शिंदे साहेबांवर नेतृत्वावर विश्वास आहे, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांना जपणारे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल कधीच मनात शंकाच येऊ शकत नाही. आणि पक्ष मोठा आहे, नेते लय मोठे आहेत या पक्षामध्ये आणि इथं कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, शिंदे साहेब म्हणतात, त्यामुळे कार्यकर्त्यांना मोठी किंमत आहे. कार्यकर्ता शेवटचा त्याचा शब्द अंतिम असतो, त्यामुळे कार्यकर्त्यांचा निर्णय हा शिंदे साहेब त्याच्या भूमिका समजून घेतील. आज बैठकीत तुम्ही शहर प्रमुख आणि बाकीचे सगळे नेते असणार आहे. नाना भानगिरे आणि तुमच्या दोघांच्या म्हणण्यानुसार हे सगळी बैठक होणार आहे आणि त्याच्यात 165 जागा मागणार. 165 जागेंचा अहवाल दिलाय, परत एकदा नीट व्यवस्थित सांगतो की दिलाय,
पक्षाची भूमिका जी आहे पक्ष नेतृत्व घेईल. आम्ही 105 शिंदे साहेबांचा जो आदेश जो निर्णय तो आम्हाला बंधनकारक आहे. त्यांनी काय म्हणले ना उद्या नका लढू यांच्यावरच जा, तरी आमची संपूर्णपणे कार्यकर्त्यांची तयारी आहे. पण आतापर्यंत तुम्ही 165 जागांवर ठाम होता, आता जरा नरमल्यासारखे दिसतं. नाही 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 अजिबात नाही, नरमला नाही. 165 जागा ह्या तयार आहेत. शिंदे साहेब निर्णय शेवटी पक्षाचे नेते ते आहेत. माझ्या भूमिकेला वैयक्तिक भूमिकेला काय अर्थ नाही. पण आम्ही 165 जागा पाहिजेत असं म्हणतोय का, तर नाही म्हणत. तर 165 जागेवर आमची तयारी आहे. कार्यकर्त्यांचा अहवाल आहे, कार्यकर्त्यांची मागणी भूमिका आहे आणि त्यात तीच बाजू मांडायची. शेवटी त्यांच्या पक्षासाठीच केलेला हा हट्ट असेल तो आपल्या शिवसेनेत तुमच्याबाबत नाराजी नाहीये की आहे? मी नाराजी तुमची नाही, त्यांची नाही. मी तुम्हाला नेहमी सांगतो, माझ्या कोण नाराज आहे कोण प्रेम करत मला काय घेणं ते नाही. मी माझं काम करतोय ना. माझ्यावर नाराजी व्हायचा प्रश्न, ज्याला वाईट वाटतं तो त्याचा बघल. मला त्याचा आनंद आहे. गोड बोलला माझ्याशी, मला आनंद आहे. शेवटी मला सगळ्या भूमिकेत मी वावरलो. मी आज 35 वर्ष राजकारणात आहे. कोण माझ्यावर नाराज आहे, कोण गोड आहे, कोण वाकडा आहे, कोण तिकडे, सगळ्यांना मी आनंदात घेतो. शेवटी एखादं काम करताना तुम्ही काय सगळी फुलं टाकत नाहीत, दगडं बी असतात त्यात. ती सगळी सवय करून घेतलेली आता राजकारणामध्ये. माझी कोणावरही नाराजी नाही आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचीही माझ्यावर नाराजी नाही असं मत आहे ते रवींद्र धंगेकरांनी व्यक्त केले. अर्थातच 165 जागांसाठीचा अहवाल आम्ही आज संध्याकाळी एकनाथ शिंदेंकडे पाठवणार आहोत आणि त्यांचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल. मात्र 30 ते 35 किंवा 40 जागांसाठीचा प्रस्ताव आहे तो शिवसेना भाजपकडे पाठवणार असल्याची माहिती आहे. जो अहवाल पाठवला जाईल, जेवढ्या जागा मागवल्या जाईल तेवढ्या जागांसाठी लढण्यासाठी आम्ही तयार असल्याचं रवींद्र धंगेकरांनी सांगितलं आहे. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.